अंड आधी की कोंबडी आधी हा कधीही न सुटणारा प्रश्न, परंतु हे खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी या दोन्ही गोष्टी प्रियच. या दोन्ही गोष्टी ज्या व्यवसायातून प्राप्त होऊ शकतात असा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. परसबागेतील कुक्कुटपालनाचं सुधारित तंत्रज्ञान अवगत केलं तर खूप लाभदायक ठरू शकतं हे डॉक्टर केशव देसाई यांचं म्हणणं योग्यच आहे. डॉक्टर केशव देसाई हे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग इथे पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परसबागेतील कुक्कुटपालन हा व्यवसाय गेली 20 वर्ष आम्ही प्रमोट करत आहोत जिल्ह्यामध्ये. आणि ह्याचा मुख्य हेतू असा होता की जे परसबागेमध्ये ज्या कोंबड्या असतात देशी जातीच्या, त्या देशी जातीच्या कोंबड्यांची उत्पादन क्षमता कमी असते, परंतु देशी जातीच्या कोंबड्यांना बाजारामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. आणि त्यामुळे म्हणजे त्या देशी कोंबड्यांच्या रश्श्याची चव किंवा त्या अंड्याची चव ह्याचा विचार करता शेतकऱ्यांना म्हणजे बाजारामध्ये लोकांकडून त्याची मागणी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. देशी कोंबड्यांची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे जे बाजाराची मागणी आहे ती आपले शेतकरी पुरे करू शकत नव्हते. हा सर्व विचार करून आणि शेतकऱ्यांना एक नवीन उदरनिर्वाहाचं साधन, एक जोडधंदा म्हणून देता यावा ह्या हेतूने विचार करून कृषी विज्ञान केंद्राने आम्ही सुधारित जातीच्या देशी कोंबड्या ज्या परसबागेमध्ये पाळण्यासाठी उपयुक्त आहेत अशा कोंबड्यांची वेगवेगळ्या जातींची आम्ही पहिल्यांदा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती चाचणी घेतली. आणि चाचणी घेताना आम्ही अशा जाती आम्ही निवडल्या ज्या आपल्या ह्या देशी कोंबड्यांप्रमाणे दिसणाऱ्या आणि देशी कोंबड्यांच्याच अंड्याप्रमाणे त्यांचा आकार व रंग असणाऱ्या कोंबड्यांची जाती निवडलेल्या आहेत. कोंबड्यांची निवड करताना त्या कोंबड्यांच्या जातीची वैशिष्ट्य विचारात घेतली जातात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अंडी आणि मांस चविष्ट असणारी, स्वतःचं उदरभरण स्वतःच करू शकणारी आणि त्यामुळे खाद्य पुरवठ्याचं प्रमाण कमी असणारी गिरिराज कोंबडी असेल किंवा आकर्षक पंखांची वनराज जात असेल, प्रत्येकीचं वैशिष्ट्य वेगळं. जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या विविध जाती आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम आम्ही गिरिराज ही जात निवडली होती. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गिरिराज जातीच्या कोंबड्यांच्या पिसांचा रंग हा मिश्र रंगाचा असतो. म्हणजे विविध रंगाच्या कोंबड्या असतात, जसे आपल्या गावठी कोंबड्या असतात त्याप्रमाणे ह्या कोंबड्या विविध रंगाच्या असतात. आणि ह्यांची उत्पादन क्षमता ही आपल्या गावठी कोंबड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट जास्त आहे. म्हणजे त्यांची अंडी उत्पादन क्षमता वर्षाकाठी जवळजवळ 160 ते 180पर्यंत अंडी देतात. व अंड्यांचा कवचाचा रंग आणि आकार हा पूर्णपणे देशी कोंबड्यांप्रमाणे असल्यामुळे बाजारामध्ये आपल्याला देशी कोंबड्याचं अंड म्हणून विक्री करता येते. दुसरी गोष्ट, त्यांचं जे मांसाची चव आहे तीसुद्धा देशी कोंबड्यांप्रमाणेच असते. आणि मुख्यतः ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही परसबागेमध्ये किड्या मुंग्या खाऊन, उष्ट अन्न खरकटं खाऊन, उरलेलं अन्न खाऊन ही कोंबडी आपल्या उदरभरण करू शकते. ह्याला थोडंसं पूरक खाद्य जर आपण दिलं तर चांगल्या प्रकारची वजनवाढ मिळते. दुसरी जी जात आहे ती म्हणजे वनराज. ही जातसुद्धा परसबागेमध्ये पाळण्यास अतिशय उपयुक्त आहे. आणि ह्या कोंबड्यांचा पंख हे रंगीत पंख असतात, त्यामुळे आकर्षक कोंबडे दिसतात आणि त्यामुळे बाजारामध्ये ह्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. डौलदार औषधी गुणधर्म असणारी कडकनाथ, इतरही अशा अनेक जाती, त्यांची विविध वैशिष्ट्य आणि केंद्रातर्फे परिचित करून दिलेली कावेरी या सगळ्या गोष्टींची माहिती डॉक्टर केशव देसाई यांनी फार सुरेख पद्धतीने दिली. आता नवीन एक जात आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे जिल्ह्यामध्ये, ती म्हणजे कावेरी. ही कावेरी जातीसुद्धा आपल्या परसबागेमध्ये राहण्यास अतिशय उपयुक्त जात आहे आणि रोगप्रतिकार क्षमता अतिशय चांगली आहे. आणि अंडी आणि मांस उत्पादन व्यवस्थित असल्यामुळे ह्याला बाजारामध्ये फार मोठ्यामध्ये मागणी आणि शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे फायदा होतो. देशी जातीच्या कोंबड्यांचं बंदिस्त पालन करणं का आवश्यक आहे हे समजावून सांगताना ते कसं करावं याचीही माहिती डॉक्टर केशव देसाई यांनी दिली. देशी जातीच्या कोंबड्या ज्या आपण आहेत त्या पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचं बंदिस्त पालन करण्याची आवश्यकता असते, कारण जी छोटी पिल्लं असतात ती स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत
आणि त्यांना उष्णतेची आवश्यकता असते, खाद्य पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता असते. निसर्गामध्ये कसं असतं की पिल्लांसोबत त्यांची आई असते आणि ती त्यांना खाद्य आणि पाणी खाण्यास शिकवत असते. परंतु जेव्हा आपण व्यापारी तत्त्वावरती हे कुक्कुटपालन करतो तेव्हा आपल्याला त्याचं सुरुवातीला ही पिल्लं बंदिस्त पाळणं आवश्यक गोष्ट आहे, नाहीतर ती स्वतःचं संरक्षण करू शकणार नाहीत. त्यानंतर जमिनीवरती एक 4 इंच जाडीचा लाकडाचा भुसा किंवा भाताचा तूस अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते गादी माध्यम म्हणून वापरण्याची आवश्यकता असते. ते अशा ह्या गादीवरती गादी पसरल्यावर त्याच्यावरती वर्तमानपत्र सुरुवातीला 2 दिवस पसरण्याची आवश्यकता असते. कारण छोटी पिल्लं असतात, त्यांना स्वतःचं खाद्य कशाप्रकारे निवडायचं हे त्यांना कळत नाही. या वर्तमानपत्रावरती आपल्याला मक्याचा भरडा, मका कणी त्याच्यावरती पसरून ठेवणं आवश्यक आहे. मका कणी खाताना ह्या पिल्लांचा व्यायाम होतो आणि त्यांच्या शरीरामध्ये जे पिवळ्या बलकाच्या स्वरूपात असलेला अन्नसाठा असतो तो त्यासाठी वापरला जाणं आवश्यक असतं. सुरुवातीला हलका आहार देण्याची आवश्यकता अशासाठी असते की तुम्ही सुरुवातीला जास्त प्रमाणात जर खाद्य दिलं तर पिल्लांच्या पोटामध्ये नैसर्गिकरित्या जी असलेली खाद्याचा जो साठा आहे तो वापरला जाणं आवश्यक असतो. तो वापरला गेला नाही तर तो खाद्यसाठा कुजतो आणि तो कुजल्यानंतर त्याच्यावरती इन्फेक्शन होऊन ती पिल्लं दगावण्याची शक्यता असते. पिल्लांचं खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचं, तसंच पावसा पाण्यात शेडची व्यवस्थाही तितकीच गरजेची. खाद्य व्यवस्थापनाबरोबरच पाणी व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. याविषयी डॉक्टर केशव देसाई म्हणाले, खाद्यामध्ये पहिले 4 आठवडे आपल्याला जे स्टार्टर खाद्य आहे ते वापरण्याची आवश्यकता असते. स्टार्टर खाद्य अशासाठी वापरायचं असतं की त्याच्यामध्ये असलेले घटक आहेत ते त्याच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक असलेले घटक असतात. कधीही चुकून फिनिशर खाद्य सुरुवातीला वापरू नये. स्टार्टर खाद्यच जे सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला वापरण्याची आवश्यकता असते. कोंबड्यांना जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जे आपण मनुष्य प्राणी जे पाणी पिऊ शकतो तशा प्रकारचं त्या क्वालिटीचं पाणी कोंबड्यांना पुरवठा करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, दूषित पाण्यावाटे कोंबड्यांना बरेचसे आजार पसरत असतात. त्यामुळे कोंबड्यांचं पाणी हे स्वच्छ असावं, निर्जंतुक असावं, त्याच्यामध्ये क्लोरीनची मात्रा वापरलेली असावी, जेणेकरून त्यातले जे रोगजंतू आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेले असावेत. आणि हे पाणी त्याला सतत उपलब्ध होईल अशा प्रकारे पुरवठा करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी बाजारामध्ये पाण्याची भांडी मिळतात, त्याला चिक ड्रिंकर किंवा चिक ग्रोवर ड्रिंकर अशा प्रकारे पाण्याची भांडी आहे. त्या पाण्याच्या भांडीमधून त्यांना सतत पाण्याचा पुरवठा होईल, स्वच्छ थंड पाण्याचा पुरवठा होईल अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता असते. कोंबड्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना औषधोपचार करणं महत्त्वाचं असतं. प्रतिजैविक देणं, कधी कॅल्शियमचा पुरवठा करणं तर कधी जंतनाशक औषधं देणं यासारख्या गोष्टी आवश्यक असतात. कोंबड्यांना औषधोपचार देण्याची आवश्यकता असते. कारण औषधोपचार केल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहते आणि कोंबड्या सुदृढपणे वाढतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळतं. आता औषधोपचार करताना सुरुवातीला पहिल्या दिवशी जेव्हा पिल्लं आपल्या पोल्ट्री शेडमध्ये येतात ती छोटी असतात, 1 दिवसाची असतात. ती पिल्लांना प्रवासाचा ताण आलेला असतो. तो ताण घालवण्यासाठी त्याला ग्लुकोजयुक्त पाणी देण्याची आवश्यकता असते. ग्लुकोज नसेल तर शेतकऱ्याच्या घरामध्ये गूळ असतं, ते गूळ आणि पाणी मिक्स करून ते पिल्लांना पिण्यासाठी द्यावं, जेणेकरून पिल्लांचा प्रवासाचा शिणवटा असतो तो निघून जातो आणि पिल्लं ताजीतवानी होतात. त्यानंतर त्याला त्याच दिवशी पहिल्याच दिवशी त्याच पाण्यामध्ये आपल्याला काही औषधोपचार करण्याची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए किंवा मल्टीव्हिटॅमिन जे आहे, व्हिटॅमिन ए, डी, 3, ई अशा प्रकारचं जे मल्टीव्हिटॅमिन असतं ते त्या पाण्यामध्ये द्यावं. त्यानंतर बी कॉम्प्लेक्स औषधं पाण्यावाटे द्यावीत आणि सोबत प्रतिजैवकसुद्धा पाण्यावाटे देण्याची गरज असते. प्रतिजैवक अशासाठी की कोंबड्यांना हॅचरीमध्ये म्हणजे अंडी उबवणूक केंद्रामध्ये किंवा प्रवासामध्ये कधीकधी एखाद्या जंतूचा प्रादुर्भाव होतो आणि ते जंतू त्या शरीरामध्ये काही कालावधीमध्ये राहिले तर ते रोग उत्पन्न करतात. म्हणून ते जंतू मरून जावेत, म्हणून ते नष्ट व्हावेत, म्हणून आपण त्यांना प्रतिजैवक देण्याची आवश्यकता असते. प्रतिजैवक देताना ते 5 दिवस द्यावं व बी कॉम्प्लेक्स व मल्टीव्हिटॅमिन देताना ते कायम चालू ठेवावं. आता जे परसबागेत पाळण्याच्या जाती आहेत त्या थोड्याशा उग्र जाती असतात. त्यांची कॅल्शियमची जी गरज आहे ती गरज खूप जास्ती असते. ब्रॉयलर पक्ष्यांच्या तुलनेमध्ये ह्या जातींच्या कोंबड्यांची कॅल्शियमची गरज आहे ती जास्ती आहे. त्यामुळे त्यांना महिन्यातून 5 दिवस पाण्यावाटे कॅल्शियमचा पुरवठा करावा. त्यासोबतच त्यांना जे मोठे पक्षी आपण परसबागेमध्ये पाळतो, अंड्यावरच्यासाठी ठेवतो, ते पक्ष्यांना 3 महिन्याने जंतनाशक औषधं देण्याची आवश्यकता असते. जंतनिर्मूलन केल्यामुळे त्यांची वजनवाढ चांगल्या प्रकारची राहते, सगळ्या आजाराला सक्षमपणे तोंड देतात.
आणि आपल्या पिल्लांची जी मर आहे ती थांबते. आहार व्यवस्थित असेल तर उत्पादन क्षमताही वाढते. त्यामुळे लिव्हर टॉनिक देणंही गरजेचंच. आणि या सगळ्याबरोबरच लसीकरणाची उपयुक्तताही मोलाचीच. पक्ष्यांना महिन्यातून 5 दिवस लिव्हर टॉनिक औषधेसुद्धा द्यावीत, पाण्यावाटी द्यावीत. आणि कारण बऱ्याचदा काय होतं, पक्ष्यांचं लिव्हर जर सुदृढ राहिलं तर ते व्यवस्थितपणे खाद्य खातात आणि खाल्लेलं खाद्य व्यवस्थितपणे पचवतात आणि त्यामुळे त्याची वजन वाढ चांगल्या प्रकारची होते. कोंबड्यांचं रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला लसीकरण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लसीकरण वेळापत्रक जो शेतकरी चांगल्या प्रकारे पाळतो, चांगल्या प्रकारे लसीकरण करतो, तर त्या शेतकरी नेहमी कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सक्सेसफुल होतो. माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांनाही आजार होऊ शकतात. कोंबड्यांनाही असे आजार होत असतात. मग ते विषाणूजन्य असोत किंवा जीवाणूजन्य, श्वसन संस्थेचे असोत किंवा पचन संस्थेचे आजार. या आजारांची लक्षणं, माहिती आणि उपचार हे महत्त्वाचे. कारण अशा आजारांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं. विषाणूजन्य आजारामध्ये प्रामुख्याने जो आजार आढळतो तो कोकणातल्या भागामध्ये आढळतो, तो म्हणजे राणीखेत डिसीज किंवा RD. तर तो RD हा आजार आहे, राणीखेत डिसीज हा जो आजार आहे त्याला मराठीमध्ये मानमोडीसुद्धा असं म्हटलं जातं. तर अतिशय घातक आजार आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचदा 90% मर होण्याची शक्यता असते. तर ह्या आजाराचं लक्षण जे आहे, प्रमुख लक्षण आहे, त्याच्यामध्ये पक्षी आपली मान मोडून पायामध्ये घेतो आणि ह्याच्यामध्ये हिरवट पांढऱ्या रंगाची विष्ठा आढळते. दुसरा जो आजार आहे तो म्हणजे गंबोरो किंवा इन्फेक्शन बर्सल डिसीज. हा आजारसुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि साथीच्या स्वरूपात येतो. ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मर होते. साधारणपणे 85 ते 90% पक्ष्यांमध्ये मर होण्याची शक्यता असते. तर हा सुद्धा आता आजार अतिशय घातक आजार आहे. आणि ह्या आजारामध्ये लक्षणं अशी या प्रकारची आहेत की सफेद पांढरट रंगाची विष्ठा आढळते आणि त्यानंतर पक्षी आपल्या गुदद्वाराजवळ चोच मारतात. कारण गुदद्वाराजवळ जी ग्रंथी असते त्याला बर्सा असं म्हणतात, बर्सा फायब्रिशियस. ही ग्रंथी ह्या आजारामध्ये प्रभावित होते आणि त्या ग्रंथीचा आकार वाढतो आणि ती सुजते आणि त्यामुळे पक्षी त्या भागामध्ये चोच मारतात. हे त्याचं एक प्रमुख लक्षण आहे. ह्या आजारामध्ये सुद्धा लसीकरण करणं हेच एकमेव प्रतिबंधक उपाय आहे. कुठल्याही औषधांचा त्याच्यावरती प्रभावी उपचार करता येत नाही. तिसरा जो आजार विषाणूजन्य आजार आहे तो म्हणजे कोंबड्यांची देवी. हे कोकणाच्या वातावरणामध्ये विशेष करून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कोंबड्यांची देवीचा साथ बऱ्याचदा पसरलेली आढळते. ह्या साथीच्या प्रमुख लक्षणामध्ये असं आहे की कोंबड्यांच्या शरीरावरती पिसं असलेल्या भागावरती, विशेष करून तुऱ्यावरती, गलोलच्या भागावरती, चेहऱ्यावरती फोड येतात आणि ते फोड कालांतराने फुटतात. त्याला काही वेळा काही खपल्या धरून ते जखम बरीसुद्धा होते, परंतु काही वेळा त्या जखमा चिघळतात. त्याच्यामध्ये काही वेळा मॅगॉट्स म्हणजे माश्या त्याच्यावरती अंडी घालतात आणि त्याच्यातून मॅगॉट्स तयार होतात आणि ते त्या जखमा जास्त चिघळवतात. तर त्या जखमा बऱ्या करण्यासाठी त्याला मलम लावण्याची आवश्यकता असते. आणखी एक महत्त्वाचा विषाणूजन्य आजार आहे तो म्हणजे इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस. तर इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा आजारामध्ये कोंबड्यांना सर्दी होते, शिंका येतात आणि पडसे होते. हा विशेष करून श्वसन संस्थेचा आजार आहे आणि ह्या आजारामध्ये सुद्धा पक्षी मोठ्या प्रमाणात दगावतात आणि वजनवाढ कमी होते. त्यानंतर अंडोत्पादन क्षमता घटते आणि ह्याच्यामध्ये छोट्या पिल्लं जास्त करून याच्यामध्ये प्रभावित होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर हा आजारसुद्धा लसीकरण केल्यानंतर आटोक्यात येतो. ह्या आजाराचं लसीकरण करण्याची आवश्यकता असते. जीवाणूजन्य आजारामध्ये सॅल्मोनेला डिसीज किंवा पुलोरम डिसीज नावाचा जो आजार आहे तो विशेष करून आपल्या कोकणातल्या भागामध्ये आढळतो आणि त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण असं आहे की विष्ठा पांढरट सफेद चिकट रंगाची विष्ठा आढळते आणि पिल्लांना विशेष करून हा आजार होतो आणि त्याच्या मागच्या बाजूला गुदद्वाराजवळ विष्ठा चिकटून राहते आणि त्याचे गठ्ठे तयार होतात आणि हे त्याचं प्रमुख लक्षण ह्या आजारामध्ये आढळतं. ह्याच्यामध्ये प्रतिजैवकांचा जर उपचार केला तर अतिशय प्रभावी ठरतो आणि कोंबडी घरामध्ये स्वच्छता केली, चांगल्या प्रकारचं पाणी दिलं, पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं आणि जे अफेक्टेड पक्षी आहेत म्हणजे ज्यांना मुळातच आजार झालेला असे पक्षी ह्या कळपापासून बाजूला करावेत आणि त्यांना वेगळं झाकून त्यांना वेगळं खाद्यपाण्याची व्यवस्था करावी. तर हा दुसरा जो आजार आहे तो म्हणजे E. coli. कोंबड्यांचं पचनसंस्थेचा हा आजार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा
कोंबड्यांची जी वाढ आहे ती खुंटते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु प्रतिजैवकांचा योग्य वापर केल्यानंतर ही साथसुद्धा आटोक्यात येते. त्यानंतर तिसरा एक जो आजार आहे तो म्हणजे CRD की कॉम्प्लेक्स रेस्पिरेटरी डिसीज. हा सुद्धा एक श्वसन संस्थेचा आजार आहे. ह्याच्यामध्ये प्रतिजैवकांचा योग्य वापर केल्यानंतर ही साथसुद्धा आटोक्यात येते. एवढे साधारणपणे हे जीवाणूजन्य आजार ह्या भागामध्ये आढळतात. विषाणू, जीवाणू याप्रमाणेच बुरशीजन्य आजारही कोंबड्यांचं आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं नुकसान करतात. याचप्रमाणे अन्य आजारांच्या बाधाही कोंबड्यांना होऊ शकते. या सगळ्या गोष्टींवर एकच पर्याय आणि तो म्हणजे त्यावर लगेच उपचार करणं. त्यानंतर काही बुरशीजन्य आजारसुद्धा आपल्या कोकणाच्या भागामध्ये आढळतात. कारण कोकणामध्ये विशेषतः पावसाचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण जास्ती असल्यामुळे पावसाळा जास्ती कालावधीपर्यंत टिकत असल्यामुळे बुरशीजन्य आजार विशेष करून आढळतात. परंतु बुरशीजन्य आजारामध्ये विशेष करून जे आजार आहेत ते म्हणजे ॲफ्लाटॉक्झिकोसिस किंवा ॲफ्लाटॉक्झिस हा जो आजार आहे तो त्याच्यामध्ये ॲस्परजिलस फ्लेवस नावाची जी बुरशी आहे तिची वाढ ह्या खाद्यामध्ये होते. खाद्यामध्ये जर आर्द्रता वाढली, मॉइश्चरचं प्रमाण वाढलं तर ही बुरशी त्याच्यामध्ये वाढते आणि ती बुरशी काय करते तर खाद्यामध्ये विष निर्माण करते आणि असं हे विषयुक्त खाद्य जर कोंबड्यांनी खाल्लं तर कोंबड्यांनी फार मोठ्या प्रमाणात दगावतात. दुसरा जो बुरशीजन्य आजार आहे तो म्हणजे ॲस्परजिलस फ्लेवस नावाची बुरशी आहे, त्याच्यामुळे हा आजार होतो. हा सुद्धा बुरशीजन्य आजार आहे आणि त्याचीसुद्धा खाद्यामध्ये ह्या बुरशीची वाढ होते आणि त्यामुळे ह्या बुरशीयुक्त खाद्य जर कोंबड्यांनी खाल्लं तर कोंबड्या दगावण्याची शक्यता असते. या दोन्ही बुरशीजन्य आजारामध्ये पाण्यावाटे थोडंसं कॉपर सल्फेट योग्य प्रमाणात दिलं आणि खाद्य जे खराब खाद्य आहे त्याचा वापर पूर्णपणे बंद करून नवीन ताजं खाद्य दिलं तर ही साथ आटोक्यात यायला मदत होते. आजारांवर उपचार करत असताना जंत निर्मूलनाचा मुद्दाही विचारात घेणं आवश्यक. यासाठी वेळोवेळी औषधं देऊन कोंबड्यांची काळजी घेता येऊ शकते. कोंबड्यामध्ये जंतांचा प्रादुर्भावाचा फार मोठा त्रास होतो आणि त्यामुळे कोंबड्याचे वजन वाढण्याची क्षमता कमी होते आणि अनेक आजाराला बळी पडतात. त्यामुळे वेळच्या वेळी जंत निर्मूलन करणं दर 3 महिन्यांनी जंत निर्मूलन करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी जंत निर्मूलन औषधे पाण्यावाटे कोंबड्यांना द्यावीत जेणेकरून जंत मरून जातील पोटातील आणि कोंबड्यांची वाढ व्यवस्थित होईल. यासाठी दर 3 महिन्यांनी जंत निर्मूलन करण्याची शेतकऱ्यांची गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परसबागेतील कुक्कुटपालनाच्या या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस इथल्या प्रवीण घाडीगावकर या तरुण शेतकऱ्याने. गेली 15 वर्ष हा व्यवसाय करत असलेल्या प्रवीण घाडीगावकर यांचे यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी शेतकरी प्रवीण घाडीगावकर, मुक्काम पोस्ट किर्लोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. या कुक्कुटपालन व्यवसाय आज आम्ही गेली 15 वर्ष चालू आहे. तर हे कावेरी जातीमध्ये आज आम्ही इथे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतो आणि याच्यासाठी मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र त्या वरिष्ठ अधिकारी देसाई साहेब यांचं मार्गदर्शनच्या खाली आम्ही कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो. कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही ही 500 बॅच, आम्ही 500ची बॅच बुक करतो. कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांचं मार्केटिंग हे 21 दिवसानंतर आम्ही त्यांना चालू करतो. इथे शेतकऱ्यांना 21 दिवसानंतर इथे जवळपास पंचक्रोशीतील शेतकरी आहेत त्यांना 21 दिवसानंतर आम्ही उपलब्ध करून देतो. कृषी विज्ञान केंद्राच्या म्हणजे काही बॅचला प्रॉब्लेम आजाराचा असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावरती काय असेल तो उपचार करतो. एक किलोच्या साधारण बॅचमध्ये झालं 21 दिवसानंतर जी काय पिल्लं जी राहतील ती 1 किलोची झाल्यानंतर इथे कटिंग सेंटर आपल्या पंचक्रोशीतील आहेत त्यांना आम्ही सप्लायमधून देतो. त्याच्यामधून 500ची बॅच जर आपल्याला इकडे असली तर 500च्या बॅचमध्ये सरासरी आम्हाला 25,000चा मध्ये मार्केटमध्ये आपल्याला फायदा होतो प्रत्येक बॅच मागे. त्याच्यामध्ये काही अंडी देणारे पक्षी असतात,
ते आमच्यासाठी घरगुती म्हणून अंड्यासाठी वगैरे हे आम्ही ठेवतो तिथे. अशा प्रकारे आज गेले अंड्याचा व्यवसाय वगैरे मांसासाठी किंवा शेतकऱ्यांना इथे पक्षी पाहण्यासाठी वगैरे आम्ही इथून पुरवतो. शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय तर करतो, परंतु त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करावं याविषयी त्याला फारशी माहिती नसते. बचत गटाची मदत घेऊन किंवा शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच विक्री करण्याचं ठरवलं तर ते जास्त फायद्याचं आहे, असं डॉक्टर केशव देसाई यांनी आवर्जून सांगितलं. कोंबड्यांचं विक्री व्यवस्थापन बऱ्याचदा काय होतं, शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे कोंबड्या वाढवतात, त्यांची वजन वाढ चांगल्या प्रकारची होते, अंडी उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळतं, परंतु शेतकऱ्याला आपली उत्पादनं कशी बाजारामध्ये विकायची हे बऱ्याचदा कळत नाही किंवा शेतकरी लाजतो, मग त्याला सवय नसते, बाजारामध्ये विक्री करण्याचं ज्ञान नसतं. जर शेतकऱ्याने स्वतःहून जर विक्री केली तर शेतकऱ्याला फार मोठा त्यापासून फायदा मिळतो. साधारणपणे जर 100 कोंबड्या पाळल्या शेतकऱ्याने तर त्या 100 कोंबड्यामागे त्याला 5,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. परंतु जेव्हा शेतकरी तो दलालामार्फत त्याची विक्री करतो तेव्हा त्यातला बराचसा नफा असतो तो दलाल घेऊन जातो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्याने डायरेक्ट बाजारामध्ये विक्री करण्याची गरज आहे. शक्य असल्यास बचत गटामार्फत किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्याने जर हमरस्त्यावरती एखादं विक्री केंद्र सुरू केलं किंवा बचत गटाने एखादं विक्री केंद्र सुरू केलं तर त्या ठिकाणी त्याला स्वतःची उत्पादित उत्पादने म्हणजे अंडी असतील, कोंबड्या असतील, भाजीपाला असेल ह्याची त्या ठिकाणी विक्री करता येईल आणि शेतकऱ्याला डायरेक्ट विक्रीचा जो फायदा आहे तो मिळेल आणि शेतकऱ्याच्या नफ्यामध्ये वाढ होईल. विशेष करून ज्या परसबागेमध्ये आपण कोंबड्या पाळतो त्याच्यामध्ये कुठल्याही वेळेचं बंधन नसतं, म्हणजे कोंबड्या लगेचच विक्री केली पाहिजे. कारण जेव्हा आपण बंदिस्त कोंबड्या पद्धतीमध्ये कोंबड्या पाळल्या जातात त्यामध्ये बऱ्याचदा एकाच वेळी सगळ्या कोंबड्यांची विक्री करण्याची गरज निर्माण असते. कारण काही कालावधीनंतर ते खाद्य खाण्याचं खाद्य जे खाल्लेलं खाद्य असतं त्याचं वजनामध्ये रूपांतर होण्याची शक्यता थोडीशी कमी होते, म्हणजे त्याचं व्यस्त प्रमाण होतं. त्यामुळे शेतकऱ्याने योग्य, परंतु परसबागेमध्ये ही गोष्ट लागू होत नाही. परसबागेमध्ये काय होतं, शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये स्वतःचं खाद्य घालायचं, बाजारी खाद्य घालायचं प्रमाण थोडंसं कमी असतं. ज्या कोंबड्या असतात ते स्वतःचं उदरभरण करत असतात, त्याला थोडंसं उष्ट अन्न, खरकट स्वयंपाकघरातील शिल्लक राहिलेलं अन्न हे दिलं तरी तेव्हा कोंबड्यांची वजन वाढ होत असते. शेतकऱ्यांना लाभदायक असणारं हे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांनी अवलंबावं आणि त्यासाठी कोणतीही माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन डॉक्टर केशव देसाई यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. परसबागेतील कुक्कुटपालन ह्या संदर्भात शेतकऱ्यांना अजून जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग या केंद्राशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा मी 100% प्रयत्न करीन आणि जेणेकरून हा व्यवसाय शेतकरी करतील आणि त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतील. आणि अतिशय उत्कृष्ट जोडधंदा आहे कुक्कुटपालन व्यवसाय हा, तो करण्याची आज गरज आहे. विशेष करून जे युवक युवती आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांना एक जोडधंदा किंवा मुख्य धंदा म्हणून सुद्धा हा धंदा ते स्वीकारू शकतील अशी मला 100% खात्री आहे. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत असतात आणि यशाच्या शिखरावर जाण्यासाठी नव्या पाऊलवाटा उजळवत असतात. याचंच हे उत्तम उदाहरण.